गेल्या अनेक दिवसांपासून माजी नगरसेवक भारतीय जनता पार्टी दया गायकवाड हे सतत आपल्या प्रभागांमध्ये लोकांच्या हितासाठी ते काम करत आहे। महापालिकेचे निधी नसताना ते लोकांची समस्या आपली मेहनतीने दूर करत आहे। सतत त्याने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार यांचे इथून प्रयत्न करून ते निधी आणून गौरीपाडाचा काय पलट करत आहे। त्या अनुषंगाने वृंदावन रेसिडेन्सी ते साई चौक योगीधाम पर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करून नागरिकांना एक चांगला रस्ता हवा म्हणून त्यांचा प्रयत्न चालू होता। अखेरकार त्यांच्या प्रयत्नाला यश आला। तो मला तू सुचव का कुठला तुझा रस्ता महत्त्वाचा आहे तो आपण मी निवडून आल्यावर करू। त्याच्यानंतर मी दादा निवडून आल्यानंतर त्यांच्या घरी गेलो आणि त्यांच्या निदर्शनास आणलं की असा विषय आहे, आपण या रोडविषयी काय निधी देणार होते। तर मी आपल्याला सांगू इच्छितो की आता या रस्त्यासाठी जो वृंदावन रेसिडेन्सी ते साईबाबा चौक परंतु योगीधामपर्यंत ह्या रस्त्यासाठी 50 लाखाचा निधी मंजूर झाला आहे। हा निधी आपल्याला उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब एकनाथ शिंदेसाहेब यांच्या निधीतून मिळालेला आहे आणि याचा पुढचा निधी 50 लाखात हा रोड पूर्ण कंप्लीट होणार नाही। याचा पुढचा निधी आपले आमदार साहेब विश्वासदादा भोईर यांनी 1 कोटीचा निधी पुढचा दिलेला आहे, तर जेणेकरून हा रस्ता तिथपर्यंत पूर्ण होईल असा त्याची पण निधीचा पर्यंत या 7-8 दिवसात निघेल। मी एवढं सांगतो की येणाऱ्या काळात भाजपा आणि शिवसेनेचं जे सरकार आहे ते अत्यंत जोमाने काम करेल, लोकांच्या काही समस्या आहेत त्या तडीस नेतील। एवढं बोलतो माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।